अनिवर्ती, निवृत्तात्मा, संक्षेप्ता, क्षेमकृत आणि शिव. 596 अनिवर्ती. देव आसुर संग्रामात न निवर्तन्ते इति, म्हणजे देव आणि आसुरांच्या लढाईमध्ये, संग्रामामध्ये जो कधीही माघार घेत नाही असा तो अनिवर्ती. किंवा वृषप्रियत्वात, म्हणजे धर्मप्रिय असल्यामुळे धर्मात न निवर्तते, धर्मापासून तो कधीही दूर जात नाही असा तो अनिवर्ती. मागे न हटणारा, जो कधीही माघार घेत नाही. दैव असुर युद्धामध्ये तसंच धर्मापासून सुद्धा तो कधीही मागे हटत नाही असा तो अनिवर्ती. ओम अनिवर्तने नमः. 597 निवृत्तात्मा. स्वभावतो, म्हणजे नैसर्गिकरित्या किंवा स्वभावतः विषयेभ्य, ज्ञानेंद्रियांच्या विषयांपासून निवृत्त आत्मा मनः अस्य, ज्याचं मन आत्मा हे विषय इंद्रियांच्या विषयांपासून निवृत्त झालेलं असतं, जे बाजूला सरलेलं असतं, आवरून घेतलेलं असतं असा जो तो निवृत्तात्मा. सर्व इंद्रिय भोगांपासून संयमित किंवा त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला भोग विलासापासून निवृत्त झालं तरच आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो. संसारात न गुंतलेला आत्मा हे ज्याचं रूप आहे तो निवृत्तात्मा. ओम निवृत्तात्मने नमः. 598 संक्षेप्ता. विस्तृतम जगतम, म्हणजे विस्तारित, विशाल, प्रशस्त असं जगताचं संहार समये प्रलयकाळी सूक्ष्म रूपेणी आपल्यामध्ये सामावून घेतो असा संक्षेप्ता. हा प्रलयकाळी संपूर्ण ब्रह्मांड स्वतःमध्ये सामावून घेतो. विकासही करणारा हाच आणि विकासाचं नियंत्रण करणाराही हाच, किंवा भक्तांचा कधीही त्याग न करणारा असा त्याला असंक्षेप्ता म्हटलं जातं. ओम संक्षेप्त्रे नमः. 599 क्षेमकृत. उपात्तस्य, म्हणजे जे मिळवलंय, प्राप्त झालं आहे. परिरक्षणम, त्याचं रक्षण, जतन, करोति इति, करणारा तो क्षेमकृत, कल्याण करणारा, भक्तांचं रक्षण, मार्गदर्शन करणारा. क्षेम म्हणजे जे प्राप्त केलं गेलंय ते, आणि आत्तापर्यंत जे मिळालं नाही ते प्राप्त करून देऊन त्याचं रक्षण करणारा असा योग करणारा क्षेमकृत. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात योगक्षेमं वहाम्यहम, असा तो क्षेमकृत. ओम क्षेमकृते नमः. 600 विष्णूंचं नाव आहे शिव. स्वनाम स्मृतिमात्रेण पावयन इति, म्हणजे ज्याच्या नुसत्या नावाचं स्मरण केलं तरी भक्तांना हा शुद्ध करतो. शिव हे विष्णूचंच रूप आहे, शंकराचं हे नाव आहे. पवित्र करणारा जो विष्णू, मंगलकारक तो शिव. याचा केवळ नामजपानी किंवा त्यांच्या दिव्य रूपाचं ध्यान केल्याने भक्ताचं मन शांत करून त्याची सूक्ष्म पारलौकिक विषयी धारणा अधिक स्पष्ट करतो आणि तेच त्याला त्याच्या प्रगतीचं, मोक्षाकडच्या वाटेचं साधन म्हणतं असा तो शिव. मंगलकारक तो शिव. ओम शिवाय नमः.